नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवलेले आहेत चॉकलेट मोदक आणि हे मोदक मुलांच्या खूप आवडीचे आहेत। तर तुम्ही ह्या गणपती उत्सवामध्ये हा मोदकांचा प्रकार नक्की एकदा ट्राय करा। तर आपण याच्यासाठी घेतलेले आहेत 5 बर्बनचे बिस्किटचे पॅक घेतलेले आहेत। तर आता हे बिस्किट आपण पॅकच्या बाहेर काढून घेत आहेत आणि हे बिस्किट्स आपण क्रीम सहित मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहेत। आता आपण त्याचं पीठ तयार करून घेण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहेत। हे बिस्किट्स आपण आहे तसेच क्रीम सहित मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहेत, कारण ह्या मोदकांचा फ्लेवर जो आहे तो एकदम चॉकलेटचा येतो आणि मग मुलांच्या खूप आवडीचे बनतात हे मोदक। तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण जे आहे ते आपण चाळणीने बारीक गाळून घेत आहेत, कारण याच्यामध्ये जर जाडसर दाणे राहिले तर मग आपल्याला मोदक बनवायला थोडंसं अडचण येईल। आपण आता ह्याला मस्त चाळणीने गाळून घेत आहेत। आता हे गाळून झाले की आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 4 ते 5 चमचे दूध लागेल आपल्याला। आणि हे दुधाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला थोडंसं घालून ह्याचा गोळा बनवायचा आहे ह्या पिठाचा। आणि याच्यामध्ये आपण आता अर्धी वाटी दूध पावडर घातलेले आहे। दूध पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता, कमी किंवा जास्त। आणि हे पीठ भिजवताना जर तुमच्याकडून थोडंसं जास्त पातळ झालं तर तुम्ही याच्यामध्ये दूध पावडर ॲड करू शकता। याचा फ्लेवर जे आहे ना ह्या मोदकांचा तो इतका अप्रतिम होतो ना, तर हे मोदक लहान मुलांना तर खूपच आवडीचे बनतात। ह्या चालू असलेल्या गणपती उत्सवामध्ये तुम्ही एक दिवस नक्की हे मोदक ट्राय करा। आता आपण हे पीठ भिजवून घेत आहेत। पीठ भिजवताना आपण दुधाचा खूप कमीत कमी वापर करून हे पीठ भिजवून घेत आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्याला आवश्यकतेनुसारच दूध ॲड करत राहायचं त्याच्यामध्ये। आणि दूध खूप कमी लागतं याच्यासाठी। आवश्यकतेनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतील, पण मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स स्किप केलेले आहेत, कारण ह्याचा फ्लेवर जो आहे तो मला ओरिजिनल चॉकलेटचाच फ्लेवर ठेवायचा होता। याच्यामध्ये बिलकुल मी बाकी काहीच ॲड केलेलं नाही, कारण ह्या चॉकलेटचा फ्लेवरच जो आहे ना तो इतका अप्रतिम लागतो आणि चवीला इतका चविष्ट लागतो की आपल्याला याच्यामध्ये दुसऱ्या ड्रायफ्रूट्स वगैरे काही ॲड करण्याची गरजच पडत नाही। तर तुम्ही पाहू शकता आता हे गोळा खूप छान मळून झालेला आहे आपला। आता ह्या पिठाला आपल्याला पुन्हा 5 ते 7 मिनिटांपर्यंत चांगलं मळून घ्यायचे, कारण आपण ह्याला जेवढं मळू हे तेवढं सॉफ्ट पीठ बनत राहते। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूपच सॉफ्ट बनतं हे पीठ। आपण त्याला छान मळून घेत आहे। आपण जसं कणकेचा गोळा मळून घेतो तसं आपण ह्याला मळून घेत आहे। जेवढं सॉफ्ट बनलं हे पीठ तेवढं मोदक पण आपले छान होतील। 5 ते 7 मिनिट लागले मला हे परत पीठ मळून घ्यायला। खूप कमीत कमी वेळेमध्ये बनणारे मोदक आहेत हे, आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता ह्या गणपती उत्सवामध्ये। तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। ह्या 5 बिस्किटच्या पॅकेटमध्ये माझे 16 ते 17 मोदक झाले होते, पण तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त पॅकेट वापरू शकता। आणि आता हे प्रमाण जे आहे ते मोदकांच्या साच्यावर अवलंबून आहे। तुमचा मोदकांचा साचा जर मोठा असेल तर कमी बनतील, आणि लहान असेल मीडियम साईजचा तर जास्त बनतील। त्यामुळे हे तुमच्या साच्यावर अवलंबून आहे। तर माझा साचा जो आहे तो एकदम लहान पण नाही आणि एकदम मोठा पण नाही, मीडियम साईजचा आहे। तर त्याच्यामध्ये 17 मोदक तयार झाले होते बघा। तर आता आपण हे मोदकांच्या साच्यामध्ये घालून त्याचा मोदक बनवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता दिसायला पण इतका अप्रतिम दिसतो ना हा मोदक। आता आपले मोदक पाहू शकतात तुम्ही साच्यात घालून मी तयार करून घेत आहे। खूप फास्ट बनणारे मोदक आहेत आणि खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता ह्या गणपती उत्सवात। तुम्हाला ही मोदकांची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला मोदकांची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी हे मोदक गणपती बाप्पांना अर्पण केले आणि आमची आरती झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन मोदकांचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।